नमस्कार. स्वाध्याय ई लर्निंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 100 महत्त्वाचे चालू घडामोडी या आपल्या करंट अफेअर रिव्हिजन सिरीजच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहे त्या बघणार आहोत, ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे आणि ओव्हरऑल आपली अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या आहे अशा चालू घडामोडी या ठिकाणी आपण या लेक्चरमधनं बघणार आहोत. जर तुम्ही ह्या लेक्चर सिरीजचं इंट्रोडक्शन लेक्चर केलं नसेल तर सुरुवातीपासून लेक्चर करा, त्याने तुम्हाला जास्त फायदा होईल. सगळ्यात पहिला टॉपिक आहे आजचा आपला हिंद महासागर आयोग, इंडियन ओशन कमिशन. तर बघा, 6 मार्च 2020 रोजी भारत हा हिंद महासागर आयोगाचा 5वा निरीक्षक त्या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. इंडियन ओशन कमिशनचा ऑब्झर्व्हर स्टेटस इंडियाला मिळालेला आहे आणि इंडिया हा 5th ऑब्झर्व्हर या ठिकाणी झालेला आहे इंडियन ओशन कमिशनचा. इंडियन ओशन कमिशन काय आहे तर ही इंडियन ओशन मधल्या काही कंट्रीजची एक ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. जसं आपल्याकडे सार्क आहे त्या पद्धतीने इंडियन ओशन मधल्या काही देशांनी स्वतःची एक संघटना तयार केली आहे जिला इंडियन ओशन कमिशन म्हणतो. तर त्याच्यामध्ये इंडिया ऑब्झर्व्हर स्टेटसला मिळालेला आहे. लक्षात ठेवा, ऑब्झर्व्हर आणि मेंबर या दोन वेगवेगळ्या गोष्टी. ठीक आहे. भारत एखाद्या गोष्टीचा सदस्य होतो किंवा एखाद्या संघटनेचा निरीक्षक होतो, तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर भारत इंडियन ओशनचा सदस्य नाही झालेला, तर त्याचा ऑब्झर्व्हर झालेला आहे. ठीक आहे. तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा, भारतासोबत अजून कोण कोण या ठिकाणी ऑब्झर्व्हर स्टेटसला आहे. तर माल्टा म्हणून एक देश आहे, तो सुद्धा आहे. चायना आहे, युरोपियन युनियन आहे आणि एक संघटना आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लॉ फ्रँकोफोनी. ठीक आहे. या नावाची एक संघटना आहे. हे या आयोगाचे 4 निरीक्षक आहे आणि 5वा भारत त्या ठिकाणी आहे. याचा भारताला फायदा काय आहे तर भारताच्या ब्लू इकॉनॉमी या पॉलिसीला याच्यातून चालना मिळणार आहे. या आयोगाचा निरीक्षक बनल्यामुळे भारताला पश्चिम हिंद महासागरातल्या म्हणजे वेस्टर्न इंडियन ओशन मधल्या आफ्रिका खंडाच्या आग्नेय किनाऱ्यास जोडणाऱ्या आपल्या व्यापाराचा विस्तार करण्यासाठी मदत होईल. मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडवरती मॅप दाखवणार आहे, तेव्हा तुम्हाला हे जास्त लक्षात येईल. हिंद महासागर क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी सुरक्षा आणि वृद्धी धोरणाचा देखील भारताला फायदा होणार आहे. सिक्युरिटी अँड ग्रोथ ऑफ ऑल इन द रिजन. ठीक आहे. सिक्युरिटी अँड ग्रोथ ऑफ ऑल इन द रिजन असं नावाचा एक भारताचा इनिशिएटिव्ह आहे, सागर नावाचा. ठीक आहे. तर त्या इनिशिएटिव्हला सुद्धा याच्याने फायदा मिळणार आहे. तर बघा, इंडियन ओशन कमिशन. आता आपण या संघटनेचं स्ट्रक्चर बघू. इथे आपल्याला पृथ्वी दिसते. ठीक आहे. इथे हा कोपऱ्यात भारत आहे आणि त्याच्या खाली इकडचा जो पॉईंट आहे ज्याला इथं हायलाइट केलंय त्याला इथं आपण झूम केलंय, म्हणजे जो आफ्रिकेला लागून असणारा इंडियन ओशनचा भाग आहे. ठीक आहे. तर इथे बघा, इंडियन ओशन कमिशनचे कोणते 5 त्या ठिकाणी मेंबर्स आहे. ठीक आहे. सदस्य कोण आहे तर बघा, मदागास्कर एक आहे, मॉरिशियस एक आहे, सीशेल्स इथं दिसतोय आपल्याला, कॅमरोस दिसतोय आणि खाली रियुनियन म्हणजेच फ्रान्स. ठीक आहे. आता बघा, हा रियुनियन आयलंड जे आहे ना ते मॉरिशियसला लागूनच एक आयलंड आहे, पण ते फ्रान्सच्या आधिपत्याखाली आहे, म्हणजे फ्रान्सचा आयलंड आहे. ठीक आहे. म्हणून फ्रान्स सुद्धा याचा सदस्य आहे. तसं बघितलं तर फ्रान्स हा देश उत्तर गोलार्धात येतो. ठीक आहे. पण त्याचे काही आयलँड्स तिकडे इंडियन ओशन मध्ये आहे, म्हणून फ्रान्स याचा सदस्य आहे. ठीक आहे. तर 5 आपल्याला मेंबर स्टेट्सची नावं लक्षात ठेवायची आहे. 1982 साली मॉरिशस देशाच्या पोर्ट लुईस या शहरामध्ये हिंद महासागर आयोगाची स्थापना करण्यात आली. कुठे? मॉरिशसच्या पोर्ट लुईसमध्ये, म्हणजे इथे. ठीक आहे. मॉरिशसच्या इथे. याचं मुख्यालय पण तिथेच आहे जिथे स्थापना करण्यात आली. पोर्ट लुईसला आहे, मॉरिशसला. आणि या समूहामध्ये मॉरिशियस, मेडागास्कर, कामोरोस, फ्रान्स आणि सीशेल्स अशा 5 आफ्रिकी इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागर राष्ट्रांचा समावेश होतो. ठीक आहे. तर आपल्याला ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. बघा, 5 देश लक्षात ठेवायचे आणि 5 ऑब्झर्व्हर लक्षात ठेवायचे. ठीक आहे. 5 देश कोणते आहे? सीशेल्स, कामोरोस, मदागास्कर, मॉरिशस आणि फ्रान्स. आणि 5 ऑब्झर्व्हर कोणते आहे? माल्टा, चायना, युरोपियन युनियन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लॉ फ्रँकोफोनी अँड इंडिया. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. 5 + 5 = 10 हे नावं लक्षात ठेवायचे
जास्तीत जास्त ऑर्गनायझेशनचे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, मेंबर सगळे लक्षात ठेवायला प्रयत्न करा. ऑब्झर्वर नाही राहिले तरी चालेल, पण भारत हा 5वा ऑब्झर्वर आहे हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे न्यूजमध्ये होतं म्हणून आपण हा पॉईंट इथं घेतलेला आहे. पुढचा टॉपिक आहे भारताला भेट देणारे अमेरिकन अध्यक्ष. आता बघा, ट्रम्प यांचा भारत दौरा या ठिकाणी झाला. जसं मोदी तिकडे जाऊन हावडी मोदी नावाचं इव्हेंट करून आले, मग त्याची परतफेड म्हणून ट्रम्प इकडे आला आणि नमस्ते ट्रम्प नावाचा इव्हेंट झाला. ठीक आहे, तर मग त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. मग भारताला भेट देणारे एकूण अध्यक्ष किती, तर पूर्ण न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करू. भारताला भेट देणारे 7वे अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प हे आहे. ठीक आहे, 7वे म्हणजे याच्या आधी 6 वेळेस त्या ठिकाणी अमेरिकन प्रेसिडेंट भारतामध्ये येऊन गेलेले, पण थेट अहमदाबादला उतरणारे ते पहिले आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या आधी जे पण आलेले ते एक तर दिल्लीला उतरले असतील किंवा मुंबईला उतरलेले असतील. ठीक आहे, पण डायरेक्टली अहमदाबादला गुजरातमध्येच उतरणारे ट्रम्प हे पहिले अध्यक्ष आहे. भारत दौऱ्यावरती येणारे सलग 4थे अमेरिकन अध्यक्ष आहे. आता सलग याच्या आधीचे झाले त्याच्यातले हे 4थे आहे. ठीक आहे, आणि पहिल्या टर्ममध्येच भारताच्या दौऱ्यावर येणारे हे 2रे अमेरिकन अध्यक्ष आहे. ओके, तर हे असे काही फॅक्ट्स कंबाईनच्या परीक्षांना विचारतात, तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. बघा, अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेनेलिया ट्रम्प हे 24 फेब्रुवारी 2020 दरम्यान भारत भेटीवर आले होते. अहमदाबाद, गुजरात येथील मोतेरा स्टेडियममध्ये आयोजित नमस्ते ट्रम्प या स्वागतपर कार्यक्रमात ट्रम्प यांनी दहशतवाद, गुंतवणूक, भारत-अमेरिका संबंध, भारताचा विकास, गुजरात, बॉलिवूड, क्रिकेट या अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलेले आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, कार्यक्रमाचं नाव काय आहे, नमस्ते ट्रम्प हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि मोदेरा स्टेडियम. ठीक आहे, मोदेरा स्टेडियम, मोदेरा म्हणा किंवा मोटेरा म्हणा. ठीक आहे, तर ते आपण प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळं करू शकतो, पण त्या स्टेडियममध्ये त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यानंतर त्यांनी पुढे जाऊन साबरमती आश्रमाला भेट दिली, तसेच ताजमहलला सुद्धा भेट दिली. ठीक आहे, तर हा तुम्ही कार्यक्रमाचा कटआउट या ठिकाणी बघू शकता. मग आता हे 7वे होते, तर याच्या आधीचे 6 पण आपल्याला माहिती पाहिजे. मग आता बघा, सगळ्यात पहिले कोण आलेले, ड्वाईट डी आयसनवार हे 1959 साली आलेले. त्याच्यानंतर रिचर्ड निक्सन आलेले 1969 मध्ये, जिमी कार्टर आलेले 1978 मध्ये, बिल क्लिंटन आलेले 2000 मध्ये, जॉर्ज बुश आलेले आहे 2006 मध्ये, आणि हा महत्वाचा आहे, वरचे नाही लक्षात आले तरी चालेल, बराक ओबामा 2दा भारतात येऊन गेले, 2010 मध्ये, त्याच्यानंतर 2015 मध्ये सुद्धा येऊन गेलेले आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी 2020 मध्ये आलेले. ठीक आहे, तर शेवटचे 2 नावं लक्षात ठेवा, बाकी नाही राहिले तरी चालेल. ठीक आहे, पण ओव्हरऑल लक्षात ठेवा की ट्रम्प हे 7वे अध्यक्ष आहे जे भारतात व्हिजिटला येऊन गेले. ओके, ठीक आहे, तर चला पुढचा पॉईंट आहे चीन भारत तणाव. ठीक आहे, आता आपण जर काही महिन्याआधी लॉकडाऊनच्याच पिरियडमध्ये जर बघितलं असेल तर भारत चायनाचं 2-3 ठिकाणी फेस ऑफ झालेलं आहे. एकदा नथुला पासमध्ये सिक्कीम त्या ठिकाणी, त्याच्यानंतर गलवान व्हॅली लडाखमध्ये, आणि त्याच्यानंतर पँगॉंग त्सॉ या लेकमध्ये. ठीक आहे, तर हे आपण ओव्हरऑल पूर्ण न्यूज एकत्रच कव्हर करणार आहे. एक्झॅक्टली काय विषय आहे तो आपण इथे समजून घेऊया. तर बघा, गलवान खोऱ्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले आणि चीनचे 43 जवान मृत झाले. ही चकमक अत्यंत शीत आणि 0 अंशांपेक्षा कमी तापमान असणाऱ्या प्रदेशात झाली, म्हणजे जिथे निगेटिव्ह टेम्परेचर असतं. पूर्व लडाखमध्ये चीनची घुसखोरी, भारत चीन सीमेवरील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणाची सुरुवात 5 मे रोजी झाली. ठीक आहे, 5 मेला हे झालं. त्याच्यानंतर चीनने पेंगॉंग लेक, गलवान व्हॅली आणि कोलका पास नजीक हॉट स्प्रिंग, ठीक आहे, या ठिकाणी घुसखोरी केली. म्हणजे चीनने 3 ठिकाणी घुसखोरी केलेली आहे. 3 ठिकाणं आपल्याला माहिती पाहिजे, पेंगॉंग लेक, गलवान व्हॅली आणि हॉट स्प्रिंग नावाचा एरिया. मी तुम्हाला सर्व मॅपवरती दाखवणार आहे, सध्या एवढं लक्षात ठेवा. सीमेवरती LOC म्हणजे नियंत्रण रेषा, LAC म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, आणि आंतरराष्ट्रीय सीमा इंटरनॅशनल बॉर्डर, ह्या 3 प्रकारच्या सीमा आहेत. ठीक आहे, आता इंडियाची बॉर्डर ना काही काही ठिकाणी LAC आहे, काही काही ठिकाणी LOC आहे आणि काही काही ठिकाणी इंटरनॅशनल बॉर्डर आहे. तर असे 3 वेगवेगळ्या नावांनी ती ओळखली जाते. तसेच रॅडक्लिफ लाईन काय आहे, मॅकडोनल्ड लाईन काय आणि मॅकमोहन लाईन काय. तर बघा, रॅडक्लिफ लाईन म्हणजे जी भारत पाकिस्तानची बॉर्डर डिसाईड करते तिला आपण रॅडक्लिफ लाईन म्हणतो. मॅकडोनल्ड लाईन म्हणजे भारत चायनाची लडाखमधली जी बॉर्डर डिसाईड करते तिला आपण मॅकडोनल्ड लाईन म्हणतो. आणि मॅकमोहन लाईन म्हणजे भारत आणि चायनाची अरुणाचल प्रदेशमधली जी लाईन डिसाईड होते तिला मॅकमोहन लाईन म्हणतो.
ठीक आहे, तर ह्या तिन्ही लाईनचे वेगवेगळे नावं आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा आता आपण इथे मॅपवरती एकदा स्ट्रक्चर समजून घेऊया. ठीक आहे, तर आपलं हा नवीन अपडेटेड मॅप आहे. याच्यामध्ये 2 युनियन टेरिटरीज आहे, जम्मू अँड काश्मीर आणि लडाख युनियन टेरिटरी. ठीक आहे, तर बघा आता चायनाला कोणती युनियन टेरिटरी टच करते, तर लडाख युनियन टेरिटरी. ठीक आहे, जम्मू अँड काश्मीर करते का, तर नाही. पण मग पाकिस्तानला कोणती युनियन टेरिटरी टच करते, तर पाकिस्तानला इथून इथपर्यंत JNK आणि इथून पुढे ही लडाख युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे, तर ती सुद्धा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला सुद्धा टच करेल. ठीक आहे, इथला हा जो भाग आहे एवढा, हा छोटासा भाग अफगाणिस्तानला टच करणार आहे. ठीक आहे, मॅपमध्ये ते दिसत नसलं तरी तुम्ही अज्युम करून घ्या. त्याच्यामुळे हे जिओग्राफिकली एकदा डोक्यात लक्षात ठेवा, म्हणजे नंतर कधी जर असा मॅपवरती प्रश्न आला तर आपण चुकणार नाही. ओके, तर बघा 3 ठिकाणी आपण बघितलं की तीन ठिकाणी आपण बघितलं की चायनाने घुसखोरी केली. तर ते 3 ठिकाणं कोणते, तर हे पहिलं ठिकाण आहे गलवान नाला जंक्शन. ठीक आहे, इथे दिसतंय आपल्याला, हे बघा, हे जे इथे दिसतंय गलवान नाला जंक्शन मी हायलाइट केलंय. ठीक आहे, तर इथे पहिल्यांदा घुसखोरी झाली आहे. त्याच्यानंतर हॉट स्प्रिंग एरिया, म्हणजे इथे घुसखोरी झाली, हे दुसरं. आणि त्याच्यानंतर पँगॉंग स्टॉ लेक. ठीक आहे, आता पँगॉंग स्टॉ लेक हा बघा, हा इथून एवढा पसरलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा भारत आणि चायना या दोन्ही देशांमध्ये पसरलेला लेक आहे. ठीक आहे, तर या तिन्ही ठिकाणी त्या ठिकाणी घुसखोरी झालेली आहे. ठीक आहे, आपल्याला आता हे 3 पॉईंट्स लक्षात आले. आपण आता अजून त्याच्या डिटेलमध्ये माहिती घेऊ. तर बघा आता पॉलिटिकली सिच्युएशन कशी आहे. पॉलिटिकली सिच्युएशन अशी आहे की हा एवढा प्रदेश जो आहे हा भारताच्या ताब्यात आहे. याला आपण आत्ताचा JNK म्हणतो. ठीक आहे, हा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे, याला गिलगिट बाल्तिस्तान म्हणतो आपण, जो लडाख युनियन टेरिटरीमध्ये येतो. हा सियाचिन ग्लेशियर आहे, जो भारताच्याच कंट्रोलमध्ये आहे, पण हा ट्राय जंक्शन आहे, म्हणजे तिघांच्या, पाकिस्तान, चायना आणि इंडिया या तिघांचा ट्राय जंक्शन पॉईंट आहे. ओके, आणि 1962च्या युद्धामध्ये चायनाने आपल्याकडून हा भाग जिंकून घेतला होता आणि त्याच्यावरती कब्जा मिळवलेला होता, त्याला आपण अक्साई चीन म्हणतो. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात आलं. तर मग आता जे 3 पॉईंट्सवरती घुसखोरी झाली ना, तर त्याच्यातला पहिला इथे आहे गलवान व्हॅली, नंतर दुसरा हॉट स्प्रिंग इथे होता आणि तिसरा पँगॉंग स्टॉ लेक हा एवढ्या भागात होता. ठीक आहे, आणि हे बघा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, म्हणजे जी सध्याची लाईन ऑफ कंट्रोल आहे, पण कोणाची, चायना आणि भारताची, तर त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो, LAC. आणि पाकिस्तान सोबत असलेल्या सध्याच्या बाउंड्रीला आपण LOC म्हणतो, लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो. ठीक आहे, लाईन ऑफ कंट्रोल. आणि चायना सोबत असलेल्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, तर तिथे ही घुसखोरी झालेली आहे. ठीक आहे, आता त्याचं कारण काय आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. तर बघा आता मी तुम्हाला हा जो साईडचा एरिया आहे, ठीक आहे, म्हणजे हा एवढा एरिया, हा इकडे झूम करून दाखवलेला आहे पुढच्या मॅपमध्ये. ठीक आहे, तर बघा झालं असं आहे की हा जो अक्साई चीन आहे, तर इथे आपली LAC आहे, बरोबर, ही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. आणि भारत याला लागून एक रोड बनवतोय. भारताला हा रोड स्ट्रॅटेजिक दृष्ट्या महत्वाचा आहे, हा रोड बनवणं, कारण जर या ठिकाणी आपल्याला कनेक्टिंगला रोड नसेल तर चायना आणि पाकिस्तान, आता बघा इथला अजून एक भाग तुम्हाला सांगून देतो की हा जो सियाचिन व्हॅली आहे, ठीक आहे, तर याच्या वरचा हा जो भाग आहे, ठीक आहे, हा आहे सक्सगम व्हॅली, याला सक्सगम व्हॅली म्हणतो. ठीक आहे, तर हा जो सक्सगम व्हॅलीचा भाग आहे, हा मी आता येलो कलरमध्ये दाखवला, तर हा पाकिस्तानने चायनाला गिफ्ट करून दिलेला आहे. ठीक आहे, मग याच्यामुळे पाकिस्तान आणि चायनामध्ये तिथे जाण्यासाठी मार्ग आहे. ओके, पण मग आता भारताला जर स्ट्रॅटेजिक दृष्ट्या जर पॉझिटिव्ह आणि फायदेमंद साईडला असलं पाहिजे, तर भारताला स्वतःचा एक रोड असला पाहिजे किंवा मार्ग असला पाहिजे जो या दोघांचं कम्युनिकेशन स्टॉप करू शकतो. ठीक आहे, आणि मग ते स्टॉप करण्यासाठी भारताकडे एक पॉईंट आहे, तो म्हणजे दौलत बेग ओल्डी. ठीक आहे, आता दौलत बेग ओल्डी हा जो पॉईंट इथे दिसतोय, हा थोडासा उंचीवरती असलेला पॉईंट आहे, जो इथे आहे. ठीक आहे, आणि तिथपर्यंत जाण्यासाठी भारताकडे याच्या आधी रोड नव्हता, तर भारत मागच्या 10 वर्षांपासून त्या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्शनचं काम करतोय. आणि मग त्याच्यामुळे भारताने लेहपासून तर दौलत बेग ओल्डीपर्यंत जाणारा एक रोड या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे, जो LACला पॅरललच वर्क करतो. ठीक आहे,
आणि तो रोड दाब्रुक आणि शोक या गावांमधून जातो आणि पुढे दौलत बेग ओल्डी याच्यापर्यंत जाऊन थांबतो. म्हणून त्या रोडला DSDBO रोड म्हणतात. ठीक आहे, म्हणजे DS काय आहे तर दाब्रुक आणि शोक हे झालं DS आणि DBO म्हणजे दौलत बेग ओल्डी. ठीक आहे, तर हा DSDBO रोड जो आहे हा आपल्या LAC ला लागूनच आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता झालं असं की मे महिन्यामध्ये या ठिकाणी काय झालं की भारत जेव्हा रोड कन्स्ट्रक्शनचं काम करत होता, आता आपण ही शेजारची डायग्राम बघू. ठीक आहे, याच्यामध्ये हा DSDBO रोड थोडासा अजून झूम करून दाखवलेला आहे. तर हा जो DSDBO रोड आहे, ओके, त्याच्या लागूनच शोक रिव्हर त्या ठिकाणी रन होते आणि त्याला लागून या ठिकाणी आपली LAC आहे. आणि ह्या शोक रिव्हरची एक ट्रिब्युटरी आहे, म्हणजे तिची एक उपनदी आहे गलवान रिव्हर, जी पुढे लडाखमध्ये आणि अक्साई चीनमध्ये जाते. ठीक आहे, तर ह्या गलवान रिव्हरच्या या पॉइंटवरती त्या ठिकाणी भारत आणि चायनाच्या सोल्जर्समध्ये त्या ठिकाणी क्लॅश झालेला आहे. ठीक आहे, तो पण का झाला कारण चायनाने तिकडनं ऑक्युपाय केलं, म्हणजे त्यांनी LACच्या पलीकडे येऊन भारतामध्ये काही टेंट त्या ठिकाणी उभारले. ठीक आहे, म्हणजे त्यांनी एक स्ट्रक्चर उभारलं जे याच्या आधी त्यांनी उभारलं नव्हतं. ते LACच्या त्याच बाजूला होते, पण जसं त्यांच्या लक्षात येत होतं की त्यांना काय करायचं होतं की आपला हा जो DSDBO रोड आहे, ठीक आहे, याचं काम त्यांना थांबवायचं काहीतरी करून. ठीक आहे, मग त्याच्यामुळे त्यांनी आडकाठी आणण्यासाठी LACच्या पलीकडे जाऊन म्हणजे भारतीय हद्दीमध्ये काही टेंट्स त्या ठिकाणी उभारले. ठीक आहे, मग भारताच्या सैनिकांनी जाऊन ते टेंट्स त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केले. पण मग आता त्यांच्यामध्ये झालं असं की ह्या LAC बॉर्डरवरती काही करार आहे की तिथे तुम्हाला बंदुका किंवा शस्त्र घेऊन जाता येत नाही. ओके, तर मग दोन्ही बाजूचे सैनिक जे होते ते निहत्ते होते, विदाऊट एनी आर्म्स होते. ठीक आहे, मग त्यांच्यामुळे फिजिकली मारामारी झाली. ठीक आहे, मग दगड धोंड्यांनी त्यांच्यामध्ये मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये मग भारताचे त्या ठिकाणी इतके जवान त्या ठिकाणी शहीद झाले. ठीक आहे, जवळपास आपण बघतो 20 जवान शहीद झाले आणि चीनचे त्या ठिकाणी 43 जवान मारले गेले. पण त्यांनी ते कधी ऍक्सेप्ट केलं नाही की आमचे सुद्धा जवान त्या ठिकाणी मारले गेले. ठीक आहे, तर हे एक्झॅक्टली झालं या मुद्द्यामुळे की चीनला आपला जो DSDBO रोड आहे तो त्या ठिकाणी खटकतोय, कारण त्याला माहिती आहे की जर आपण DSDBO रोड पूर्णपणे कन्स्ट्रक्ट केला तर आपल्याला लेहपासून दौलत बेग ओल्डीपर्यंत जो तिथला हायेस्ट पॉईंट आहे वरचा, तिथपर्यंतचा ऑल वेदर रोड मिळेल आणि चांगला ऍक्सेस मिळेल. म्हणून ते त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करताय त्याचं काम थांबवण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी गलवान खोऱ्यामध्ये गलवान नदीच्या जवळ, जे या DSDBO रोडला लागून साधारण 4 ते 5 किलोमीटरचंच अंतर आहे. ठीक आहे, हे एवढं जे अंतर आहे तर हे 4 ते 5 किलोमीटरचंच अंतर आहे. तर याच्यामध्ये त्यांनी अतिक्रमण केलं आणि त्याच्यावरून आपल्याला त्यांच्यात वाद झाले आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला ती मारामारी झालेली दिसते. ठीक आहे, मग आता चायना तिथंच थांबला नाही. त्याने बघा, मी सुरुवातीला न्यूजमध्ये सांगितलं की त्याने 3 ठिकाणी अतिक्रमण केलं. पहिले तर गालवानमध्ये केलं, त्याच्यानंतर हॉट स्प्रिंगमध्ये सुद्धा केलं आणि त्याच्यानंतर पँगॉंग त्सो लेकमध्ये सुद्धा केलं. ठीक आहे, तर आता पँगॉंग त्सो लेकचा आपण बघू की तिथं एक्झॅक्टली कसा मॅटर झाला. आता बघा, हा पँगॉंग त्सो लेकचा आपण जो मॅप आहे तो झूम केलेला आहे इथे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे जो लेक दिसतोय, ठीक आहे, बघा आता हा जो हिरव्या कलरमध्ये दाखवलाय पँगॉंग त्सो लेक, हा एवढा जो भाग आहे तो पसरलेला भारत आणि चायनामध्ये, तर त्याला आपण झूम केलं समजा. ठीक आहे, हा एवढा झूम केला. ओके, तर मग आता याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की इथे आपली भारत आणि चायनाची बाउंड्री आहे. ओके, जिला आपण बाउंड्री म्हणतो. ओके, आणि त्याला लागूनच त्या ठिकाणी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, म्हणजे जी सध्याची प्रेझेंट सिच्युएशन आहे. ओके, ही सध्याची प्रेझेंट सिच्युएशन आहे, पण आपण याला बाउंड्री मानतो. तर या ठिकाणी हा जो इथे मार्क केलेला पॉइंट आहे, फिंगर एरिया जिथं म्हटलंय, तर तिथं सुद्धा वाद झाले. ठीक आहे, तर मग आता हे बघू आपण एक्झॅक्टली फिंगर एरिया काय. तर बघा, आता तो फिंगर एरियाला आपण अजून झूम केलं. या मॅपमध्ये समजा आपण फक्त एवढ्या भागाला झूम करू तर ते असं आपल्याला चित्र लक्षात येईल. ठीक आहे, इकडे डोंगर आहे, खाली हा तो लेक आहे पूर्ण. ठीक आहे, आपल्याला जेवढा लेक दिसतोय तेवढा. त्याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला चायना दिसतोय आणि इकडच्या बाजूला आपल्याला इंडिया दिसतंय. ठीक आहे, आणि ही जी मधली लाईन आहे ही LAC आहे. तर झालं असं आहे बघा की इथे जे फिंगर्स म्हणून पॉइंट आहे, ठीक आहे, आता जर तुम्ही कोणी बॅक वॉटर्सला गेला असेल, आता हे जे स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला बीचवरती पाहायला नाही मिळणार, पण बॅक वॉटर्सला जरूर तुम्हाला बघायला मिळेल की जेव्हा आपण बॅक वॉटर्सला जातो ना, तर त्या ठिकाणी जमिनीचा असा भाग असतो जो पाण्यामध्ये गेलेला असतो. ठीक आहे, आणि वरती असतो.
ठीक आहे, म्हणजे असे जसं आपण हातात तळ हात जसं आहे आपला असं जमिनीवर ठेवला आणि आपले 5 जे बोट आहे ते असे ताणले तर आपल्या लक्षात येईल की 5 जे फिंगर्स आहे तर त्या प्रकारचं स्ट्रक्चर इथं तयार होत असतं. ठीक आहे, म्हणजे ही झाली फिंगर 1. ओके, कारण एवढा जमिनीचा भाग पाण्यापर्यंत आहे. ही झाली फिंगर 2, म्हणजे जे पुढपर्यंत आलेला भाग आहे, म्हणजे जास्त पाण्यात पुढे आलेला भाग जो आहे, तर अशा भागांना आपण त्या ठिकाणी फिंगर्स म्हणत असतो. ठीक आहे, आता बघा तर ह्या लेकमध्ये असे काही फिंगर्स आहे ज्यांना नावं दिलेले आहे. फिंगर 1, फिंगर 2, फिंगर 3, फिंगर 4, फिंगर 5, फिंगर 6, फिंगर 7, फिंगर 8. तर आता झालं असं की भारत आहे ना, भारताचा बेस हा फिंगर 4ला आहे. ठीक आहे, इथं जे फिंगर 4 दिसतंय, फिंगर 4, ठीक आहे, म्हणजे हा जो भाग आहे इथे भारताचा स्वतःचा बेस त्या ठिकाणी उपस्थित आहे. ओके, पण भारत नेहमी फिंगर 4 पासून तर फिंगर 8 पर्यंत पॅट्रोलिंग करत असतो. ठीक आहे, म्हणजे पॅट्रोलिंग म्हणजे तिथे तो स्वतःची आर्मीची पार्टी घेऊन जाता आणि जस्ट बघून येता की ह्या एरियामध्ये काही दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे ना, तर ते दोन्ही मार्गाने करतात. ठीक आहे, म्हणजे बाय बोट सुद्धा इकडनं पेट्रोलिंग होत असतं आणि बाय रोड सुद्धा इकडनं पेट्रोलिंग होत असतं. ठीक आहे, तर आता चायनाने काय केलं, चायनाचा सुरुवातीला इथे आधी बेस नव्हता, फिंगर 8ला आहे ना चायनाचा कुठलाच बेस नव्हता. तर चायनाने काय केलं, गलवानचा जो क्रायसिस आहे त्याचाच भाग घेऊन ना स्वतःचा एक बेस फिंगर 8ला तयार केला. ठीक आहे, इथे एक स्वतःचा बेस तयार केला आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्या मते लाईन ऑफ कंट्रोल ही अशी आहे जी फिंगर 4 पासूनच चालली जाते. ठीक आहे, ही चायनाची LAC आहे. ठीक आहे, चायनाचं असं मत आहे की फिंगर 4ला जिथे इंडियाचा बेस आहे तेवढीच LAC आहे आणि हा जो पूर्ण 8 किलोमीटरचा परिसर आहे हा आमचा आहे ऍक्च्युली. आणि इंडियाचं काय मत आहे की आमचा जरी बेस हा फिंगर 4 पर्यंत मर्यादित असला तरी आम्ही याच्या आधी फिंगर 8 पर्यंत पेट्रोलिंग करत होतो, म्हणजे हा 8 किलोमीटरचा भाग हा आम्ही पेट्रोलिंग करत होतो आणि आमच्या LAC नुसार, आमच्या मतानुसार LAC अशी फिंगर 8 मधून जाते. येते लक्षात? तर मग आता हे पँगॉन्ग स्टॉ लेकमध्ये 2 परसेप्शन तयार झाले. जर आपण चायनाच्या LACने गेलो तर हा एवढा जो भाग आहे हा चायनाला द्यावा लागेल आणि इंडियाच्या LAC नुसार गेलो तर हा जो एवढा भाग आहे हा इंडियाकडे असेल. ठीक आहे, मी त्याला हायलाइट करतो या भागाला. ओके, तर मग आता मूळ वाद ह्या सगळ्या मुद्द्यावरती आहे की आता कोणाचं परसेप्शन काय आहे आणि कोण इथे अतिक्रमण करतंय. आणि आपण जर एक नेहमी इतिहास बघितला तर भारत हा नेहमी शांतिप्रिय राहिलेला देश आहे. ठीक आहे, भारत नेहमी अहिंसेचा पुरस्कार करणाराच देश आहे. भारताने कधीच शेजारच्या देशांमध्ये त्यांच्या भागांवरती काड्या केलेल्या नाहीये, पण भारताचे शेजारी तसे भारताला मिळालेले नाहीये, ते तेवढे प्रामाणिक नाहीये, म्हणून हा सगळा वाद उद्भवतोय. ठीक आहे, तर हे झालं पँगॉन्ग स्टॉ लेक बद्दलचं. ठीक आहे, आता मी तुम्हाला दोन्ही पॉईंट दाखवले जिथे क्रायसिस झाला होता. ठीक आहे, आणि काय एक्झॅक्टली क्रायसिस झाला होता. मेन आर्ग्युमेंट काय आहे की DSDBO रोड जो आहे त्याचं काम त्या ठिकाणी थांबवायचं आहे, हे मेन आर्ग्युमेंट या ठिकाणी आहे. ठीक आहे, आता मी जेवढी स्टोरी तुम्हाला सांगितली ती सगळी इथे स्टोरी टेक्स्टच्या फॉर्ममध्ये आपण दिलेली आहे. पँगॉन्ग सरोवराची वास्तविक नियंत्रण रेषा, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. ठीक आहे, हे सरोवर समुद्र सपाटीपासून 13,900 फूट उंचीवर वसलेले असून 134 किलोमीटर लांब सरोवरांपैकी 2/3 अंतरापर्यंत चीनकडून नियंत्रण राखले जाते. ठीक आहे, म्हणजे 2/3 एरिया त्या ठिकाणी चीनने कब्जा केलेला आहे याचा. ठीक आहे, आता आपण बघू. समजा हा जो आपण जर इथे LAC पकडली आणि हा पँगॉन्ग स्टॉ इथून चालू आहे समजा आणि हा एवढा आहे. ठीक आहे, तर 2/3 म्हणजे हा इथून इकडचा भाग हा पूर्ण चायना कंट्रोल करतो आणि इथून इकडचा भाग हा इंडिया कंट्रोल करतो 1/3. ओके, तर तेच इथे दिलेलं आहे. कारण हे सरोवर तिबेट ते भारत असे पसरलेले आहे. F3 आणि F4 दरम्यान असलेल्या फिंगर 4 या चौकीपर्यंत भारताचे वास्तविक नियंत्रण असले तरी भारत दशकानुदशके फिंगर 8 या क्षेत्रापर्यंत गस्त घालत आलेला आहे. ठीक आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की आपला बेस जरी इथे असला 4ला, फिंगर 4ला, तरी फिंगर 8 पर्यंत आपण या ठिकाणी गस्त घालत आलेलो आहे बाय लँड रूट और बाय सी रूट, बाय वॉटर. ठीक आहे, फिंगर 8 क्षेत्रामध्ये वास्तविक नियंत्रण रेषेच्या दक्षिणोत्तर अशी पसरलेली आहे असे भारताचे म्हणणे आहे. ठीक आहे, तर तुम्हाला दोघांचा पॉईंट ऑफ व्ह्यू पण सांगितला. फिंगर 8 क्षेत्रामध्ये चीनच्या चौक्या आणि तळ असून चीन फिंगर 2 क्षेत्रापर्यंत आपला दावा सांगत आहे. आता बघा चीनचा दावा कुठपर्यंत आहे, म्हणजे बघा इथपर्यंत नाही. आता आपली बेस तर इथे फिंगर 4ला आहे, तर एखाद्या वेळी त्यांनी दावा सांगायचा तर 4 पर्यंत सांगायला पाहिजे, पण त्यांचा अल्टिमेट दावा असा आहे की फिंगर 2 पर्यंत आमची रेषा आहे. ठीक आहे, म्हणजे बघा किती आगाऊ आहे. ओके,
त्याच्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासून चीनने पीपल्स लिबर आर्मीने तटबंद्या आणि कोट उभारून फिंगर 4 ते फिंगर 8 या दरम्यानचा 8 किलोमीटरचा पट्टा ताब्यात घेऊन फिंगर 4 क्षेत्रापर्यंत पुढील प्रदेशातील सर्व भारतीय गस्तींना आडकाठी आणलेली आहे. ठीक आहे, म्हणजे मे महिन्यामध्ये त्यांनी इथे बेस उभारला फिंगर 8 मध्ये आणि भारताच्या पेट्रोलिंगला त्यांनी इथून पुढे अडथळा उभारलेला आहे. ओके, ते तिथं दिलेलं आहे. ठीक आहे, तर आय होप मी तुम्हाला पूर्ण इश्यू या ठिकाणी क्लिअर केलेला आहे की नक्की काय झालं होतं. हे आपल्याला समजण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आपल्याला मॅप बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. पहिली गोष्ट, DSDBO रोडचं नाव विचारलं जाऊ शकतं, कुठं क्लॅशेस झाले ते 3 पॉईंट्स विचारले जाऊ शकतात, हॉट स्प्रिंग, गलवान व्हॅली आणि पँगॉन्ग त्सो. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. आणि जरी प्रिलिममध्ये क्वेश्चन नाही आला तरी ओव्हरऑल अंडरस्टँडिंगसाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, पुढचा टॉपिक आहे वेस्ट बँकच्या अधिग्रहणासंदर्भात चर्चा. आता वेस्ट बँक एक्झॅक्टली काय आहे, तर इथे पण आपल्याला मॅप जास्त इम्पॉर्टंट आहे टेक्स्टपेक्षा. तरी एकदा वाचून घेऊ आपण. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी इस्रायलला 13 मे 2020 रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत वेस्ट बँकच्या अधिग्रहणासंदर्भात चर्चा केली. इस्रायलच्या पूर्वेस जॉर्डनच्या सीमेवर सुमारे 6,555 किलोमीटरच्या क्षेत्रात जो प्रदेश पसरलेला आहे त्याला वेस्ट बँक असे म्हणतात. हा प्रदेश जॉर्डन नदीच्या पश्चिमेला असल्यामुळे याला वेस्ट बँक म्हटले जाते. 1967 मध्ये तिसऱ्या अरब इस्रायली युद्धात, थर्ड अरब इस्रायल वॉर 1967 या वॉरमध्ये अरब देशांचा पराभव झाल्यानंतर तो प्रदेश इस्रायलने पुन्हा ताब्यात घेतला होता. तेव्हापासून या क्षेत्राच्या बहुतांश प्रदेश इस्रायलच्या ताब्यात आहे आणि इस्रायलने वेस्ट बँकमध्ये जवळपास 130 स्थायी वसाहती त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. ठीक आहे, आता मॅपवर बघू आपण वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रिप हे एक्झॅक्टली काय आहे. तर बघा, हा इस्रायलचा मॅप आहे. ठीक आहे, आणि ही इस्रायलची जॉर्डन सोबतची बॉर्डर आहे. ठीक आहे, जॉर्डन सोबतची बॉर्डर ही डेड सी मधून पास होते. ठीक आहे, हा मधला डेड सी दाखवला आहे. आपल्याला कधी कधी डेड सीचं पण लोकेशन विचारतं की डेड सी कोणत्या 2 देशांमध्ये आहे. ठीक आहे, तर डेड सी इस्रायल आणि जॉर्डन या 2 देशांमधला त्या ठिकाणी समुद्र आहे. तर बघा, याच्यातला हा जो इस्रायल आहे, तर इस्रायलच्या पूर्वेला त्या ठिकाणी वेस्ट बँक आहे. ठीक आहे, म्हणजे इस्रायलमधलाच एक भाग जो इस्रायलच्या पूर्वेला आहे पण त्याला वेस्ट बँक म्हणतात. ठीक आहे, म्हणजे तो ईस्टला आहे पण त्याला वेस्ट बँक म्हणतात. जसं आपल्याकडे बघा, पश्चिम बंगाल हे भारताच्या ईस्टला आहे पण त्याला आपण पश्चिम बंगाल म्हणतो कारण ते बंगालचा पश्चिम भाग होता, म्हणून त्याला वेस्ट बँक म्हणतो. तर मग याचं पण नाव वेस्ट बँक हे कशावरून पडलेलं आहे, तर याचं वेस्ट बँक हे नाव पडलेलं आहे कारण हा त्या ठिकाणी जॉर्डन नदीच्या वेस्टला आहे. ठीक आहे, इथनं ही जॉर्डन रिव्हर पास होते. ठीक आहे, तिच्या वेस्टला हा आहे म्हणून याचं नाव त्या ठिकाणी वेस्ट बँक पडलेलं आहे. आणि हा दुसरा भाग जो खाली आहे गाझा स्ट्रीप. ठीक आहे, हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. हे जे दोन्ही भाग आहे वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रीप, याच्यातलं काही भागावरती पॅलेस्टाईनचं कंट्रोल आहे. ठीक आहे, आणि काही भागावरती इस्रायलचं कंट्रोल आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, आता पॅलेस्टाईनला तर इस्रायलने हरवलेलं आहे, पॅलेस्टाईनला असा देश म्हणून मान्यता राहिलेली नाहीये, पण तरी पण काही भागांमध्ये त्या ठिकाणी पॅलेस्टाईनचं कंट्रोल आहे आणि काही भागामध्ये इस्रायलचं कंट्रोल आहे. अशी सिच्युएशन सध्या इस्रायलची आहे. ठीक आहे, तर हा भाग न्यूजमध्ये का असतो, तर या ठिकाणी ज्या इस्रायलच्या वसाहती आहे, ठीक आहे, आता ह्या ज्या वेस्ट बँकमध्ये, आता बघा इथे हा ग्रीन आपल्याला दिसतोय पण ग्रीनच्या मध्ये त्या ठिकाणी व्हाईट आहे. ठीक आहे, म्हणजे हा इस्रायलचा भाग आहे, म्हणजे साईडने पॅलेस्टायनियन ऑथॉरिटी आहे आणि मध्ये परत इस्रायल आहे. तर अशी कंडिशन झालेली आहे. ठीक आहे, तर हे याच्यामुळे न्यूजमध्ये होतं आणि याच्यावरती इस्रायल जो आहे तो स्वतःचा ताबा सोडायला तयार नाहीये, म्हणून हा सगळा वाद त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, आता मी परत इस्रायलच्या वॉरच्या डिटेलमध्ये नाही जाते, जस्ट तुम्ही इथे मॅप लक्षात ठेवा. आपल्याला ह्या मॅपवरनं क्वेश्चन आला तर येऊ शकतोय. ठीक आहे, कारण हा मिडल ईस्टचा भाग आहे, हा जनरली न्यूजमध्ये असतो, म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला हा दाखवला. पुढचा टॉपिक आहे डायमर भाषा धरण. डायमर भाषा धरण, आता याचं नाव इथे भाषा आहे पण हे कोणतं लँग्वेज नाही आहे, तर हे डॅमचं नाव आहे. तर बघा, आता पाकिस्तान आणि चीनी सरकारने 442 अब्ज पाकिस्तानी रुपये किमतीचा डायमर भाषा
धरण बांधायचा निर्णय त्या ठिकाणी केला आहे. 70% खर्च हा चीनची फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशन ही कंपनी करणार आहे आणि उर्वरित 30% खर्च ही पाकिस्तान लष्कराची व्यापारी कंपनी करेल. बघा, आता पाकिस्तानचं लष्कर हे असं लष्कर आहे की ज्याची स्वतःची कंपनी सुद्धा आहे, तर ती त्या ठिकाणी याचा खर्च करणार आहे. आणि या प्रकल्पाचा बराचसा मोठा भाग हा गिलगिट बाल्तिस्तानमध्ये आहे आणि गिलगिट बाल्तिस्तानला भारत स्वतःचा भाग क्लेम करतो, म्हणून या ठिकाणी भारताची काळजी आहे. डायमर भाषा धरणाचे काही क्षेत्र हे गिलगिट बाल्तिस्तानमध्ये आहे. चीन या प्रकल्पाला पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर म्हणजेच चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये सामील करून घेऊ इच्छितो आणि भारताचं त्याच्याविषयी ऑब्जेक्शन आहे, कारण भारताचं म्हणणं आहे की हा ओव्हरऑल आमचा प्रदेश आहे, ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळे तुम्ही इथे बांधकाम करणं योग्य नाही, म्हणून त्या ठिकाणी हा न्यूजमध्ये होता, ठीक आहे. आणि डायमर भाषा धरण हे कोणत्या नदीवर बांधलं जात आहे, तर सिंधू नदीवरती बांधलं जात आहे. तर आपल्याला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की डायमर भाषा धरण हे कोणत्या देशाचा प्रकल्प आहे, तर मग तो पाकिस्तानचा प्रकल्प आहे. भारताचं ऑब्जेक्शन का आहे, कारण तो गिलगिट बाल्तिस्तान एरियामध्ये आहे, ज्याला भारत स्वतःचा एरिया म्हणतो. कोणत्या नदीवर आहे, तर सिंधू नदीवर आहे. ओके, आता बघा इथे परत मॅप आला आहे आपल्याकडे. हा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे. ओके, आणि हा जो वरचा भाग आहे हा पूर्ण गिलगिट बाल्तिस्तान भाग आहे आणि या ठिकाणी डायमर भाषा डॅम या ठिकाणी बांधण्यात येत आहे. आणि त्याच डॅमच्या मार्गातून त्या ठिकाणी पाकिस्तानने चायनाला परमिशन दिलेली आहे स्वतःचा कॉरिडॉर तयार करायचे, ठीक आहे. चायनाचा एक प्रकल्प आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, जो ग्वादर आणि कराची या 2 बंदरांतून माल घेऊन त्या ठिकाणी पाकिस्तान मार्गे गिलगिट बाल्तिस्तान थ्रू चायनामध्ये काश्गरपर्यंत माल पोहोचवायचा आहे, ठीक आहे. हा चायनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो या गिलगिट बाल्तिस्तानमधून जातो, म्हणून भारताचं त्याला ऑब्जेक्शन आहे. तसंच डायमर भाषा धरण जे गिलगिट बाल्तिस्तानमध्ये बनलं आहे त्याच्यामुळे पण भारताचा त्याला आक्षेप आहे. तर या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला हे न्यूजमध्ये होतं, म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की कुठे काय आहे एक्झॅक्टली, ठीक आहे. तर एवढंच होतं आजच्या लेक्चरमध्ये. आय होप तुम्हाला हे पॉईंट समजले असतील. जर लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला लाईक करू शकता, शेअर करू शकता, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. काही प्रश्न असल्यास त्या ठिकाणी मला खाली कमेंट करा, मी 1-2 दिवसात तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईन. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.